आपण 21 समासी म्हणजे जुना दासबोध हा चिंतन किंवा त्याच्यावर अभ्यास असं चाललेला आहे. आणि आता आजचा आपला समास आहे तो 20वा आहे. म्हणजे जवळजवळ आता हा जुना दासबोध पुढच्या ह्याला संपेल आपला. आणि आपण पाहिलंय की हा सगळा साधना काळात लिहिलेला आहे समर्थांनी. म्हणजे वयाची 12 ते 24 वर्ष जी साधना केली टाकणीमध्ये त्याच्यामध्ये हा लिहिलेला आहे. तर त्यामुळे हा संपूर्ण तत्वज्ञान असलेला आध्यात्मिक असा ग्रंथ आहे हे पाहतोय. आजचा जो समास आहे तो शुद्ध ज्ञानावरण उर्फ अहंकार. आपण म्हणतो की नाही एखाद्याचं नाव अनिल असेल तर उर्फ त्याला बाब्या तात्या काय म्हणतात किंवा बाब्या तात्या उर्फ अशा पद्धतीने या समासाचं नाव आहे शुद्ध ज्ञानावरण उर्फ अहंकार. म्हणजे काय आहे तर आपण पाहिलंय की समर्थांनी शिष्याला असं समजावलेलं आहे की नरदेह प्राप्त झालेला आहे. त्या नरदेहापासून नर ते नारायण हा प्रवास त्याला करायचा आहे. त्या प्रवासामध्ये जे जे काही अडथळे आहेत ते सगळे समर्थांनी या जुन्या दासबोधामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे शिष्याला की हे अडथळे. मग त्याच्यामध्ये गुरु शिष्य लक्षण सांगितलेलं आहे, सद्गुरूंचं लक्षण सांगितलेलं आहे, कसं असायला पाहिजे, सद्गुरू कसे असतात. त्याच्यानंतर सत्संग महिमा सांगितलेला आहे, संत संघ महिमा सांगितलेला आहे, विवेक सांगितलेलं आहे, वैराग्य सांगितलेलं आहे, विविध प्रकारच्या शिकवणी सांगितलेल्या आहेत. असे बरेच विषय आपण या 19 समासापर्यंत पाहिलेले. आणि आजचा जो आहे तो शुद्ध ज्ञानावरण. आता ह्याच्यामध्ये 2 शब्द आहेत, एक शुद्ध ज्ञान आणि दुसरं आवरण. आणि त्याचंच दुसरं नाव आहे अहंकार. आता शुद्ध ज्ञान म्हणजे काय तर आत्मज्ञान जे सत्य आहे म्हणजे आत्मस्वरूप जे आपलं आहे. मुख्य म्हणजे समर्थ आत्मसाक्षात्कारी होते आणि त्यांना त्याच्या कोणतेही सद्गुरू जे आहेत त्यांना आपला शिष्य आपल्यासारखाच बनायला पाहिजे. म्हणून हे सगळा दासबोध लिहिलेला आहे समर्थांनी मार्गदर्शन करण्यासाठी. तर आता शुद्ध ज्ञान म्हणजे काय तर आत्मज्ञान. आत्मज्ञान म्हणजे काय तर स्वरूपाचं ज्ञान. म्हणजे मी म्हणजे आत्मस्वरूप आहे, अहम ब्रह्मास्मी याचं जे ज्ञान आहे त्याला म्हणतात शुद्ध ज्ञान किंवा आत्मज्ञान. आणि त्याच्यावर काय शुद्ध ज्ञानावरण म्हणजे त्याच्यावर पडलेलं आवरण. कारण जीव हा जेव्हा जन्माला येतो पहिल्यांदा त्याला तो जेव्हा जन्म घेतो तेव्हा तो सगळं डिसाईड करून आलेला असतो. म्हणूनच त्याने जन्म घेतलेला असतो. म्हणजे वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा आता हे प्रूव्ह झालेलं आहे की जीव जेव्हा जन्माला येतो त्याच्या आधी तो आपल्या आई वडील ठरवतो, जीवच ठरवतो बरं हे सगळं की मला ही म्हणजे आता मी एक वैज्ञानिक क्लास आहे आमचा असतो तो 5 ते 6 असतो. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आत्मा म्हणजे काय 1 क्युबिक सेंटीमीटरचा एक व्हॅक्यूम आहे, मॅग्नेटिक व्हॅक्यूम आहे आत्मा म्हणजे. आणि परब्रह्म म्हणजे काय तर बिग व्हॅक्यूम मॅग्नेटिक व्हॅक्यूम. आणि त्याच्यामध्ये एक काय म्हणतात त्याला गाळणी म्हणजे फिल्ट्रेशन पॉइंट असतो. आणि जेव्हा त्या फिल्ट्रेशन पॉइंटच्या पलीकडे गेलं की मोक्ष. थोडक्यात सांगायचं म्हणजे वैज्ञानिक दृष्टीने. आणि आपण सगळे त्या फिल्ट्रेशन पॉइंटच्या अलीकडे अडकतो. कारण इतकं आपल्यामध्ये अडल्ट्रेशन झालेलं असतं की आपण शुद्ध तत्व आहोत त्या परमात्म्याचेच, पण आपल्यामध्ये काय काय अडल्ट्रेशन झालेलं आहे ते समर्थ सांगतात ह्याच्यामध्ये. आणि मग ते फिल्ट्रेशन तिथे ठरवलं जातं की आता मला हे सगळं फेडायचं, ही सगळी गुण मला फेडायची. आणि मग तो आत्मा तो जीव आई वडील ठरवतो. आणि तेव्हा त्याच्या मनात असतं की नाही मी चुकलेलो आहे आणि मला माझ्या पापांचं किंवा काय कर्मांचं मला प्रायश्चित्त घ्यायचं आहे. ती कर्म फेड करायची आहेत आणि मला या फिल्ट्रेशन पॉइंटच्या पलीकडे जायचं. हे तो ठरवून जन्माला येतो तोपर्यंत त्याला माहिती असतं की आपण चुकलेलं आहे, त्याला पश्चाताप झालेला असतो. पण जसा तो जन्माला येतो म्हणजे म्हणून सांगितलं जातं की आधी तो सोहम पडत असतो
कारण त्याला त्याच्या सगळ्या चुका कळलेल्या असतात, पण जन्माला आला की तो मोहन म्हणतो, म्हणजे त्याला स्वतःचं स्वरूपाचं विस्मरण होतं. हेच आवरण आहे. म्हणजे मी स्वतः स्वस्वरूप आहे, मी स्वतः आत्मा आहे, अहम ब्रह्मास्मी आहे, की जे परमतत्व जे सर्वत्र गच्च भरलेलं आहे तेच मी आहे, पण ह्याचं त्याला विस्मरण झालेलं आहे. मग ते कशामुळे झालेलं आहे? तर त्याची अनेक कारणं समर्थांनी या समासात दिलेली आहेत. पहिलं म्हणजे आहे अज्ञान, किंवा त्याला आपण अविद्या म्हणू, किंवा त्याला माया म्हणू. दुसरं आहे अहंकार, म्हणजे ह्या मायेमुळे काय होतंय, अहंकार निर्माण होतो जीवामध्ये. त्याच्यानंतर अहंकार निर्माण झाल्यामुळे काय होतं, वासना निर्माण होतात, आसक्ती निर्माण होते. आपण पाहणार आहोत. थोडक्यात या समासात काय सांगितलेले आहे, शुद्ध ज्ञानावरण म्हणजे काय हे थोडक्यात सांगून आपण समर्थांनी जे ओळीमध्ये सांगितलेलं आहे समासाप्रमाणे आपण जाणार आहोत नेहमीप्रमाणे. त्याच्यानंतर ह्या वासना आहे किंवा ही आसक्ती आहे, ह्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये राग आणि द्वेष निर्माण होतात त्या जीवामध्ये किंवा मनुष्यामध्ये. आणि मग राग आणि द्वेष निर्माण झाले की काय होतं, तो म्हणजे ते पूर्तता करण्यासाठी, म्हणजे राग आणि द्वेष कसे आहेत की ह्याला हे मिळालंय, द्वेष म्हणजे काय की ह्याला हे साध्य मिळालेलं आहे, मला पण मिळायला पाहिजे, हा द्वेषाचा भाग आहे. आणि मग मला मिळालं नाही म्हणून माझ्यावर राग यायचा की मला कसं नाहीये, माझ्याकडे कसं नाहीये. आणि मग यातून काय होतं की मला मिळायला पाहिजे म्हणून त्याची धडपड सुरू होते, आणि त्यामुळे काय होते, इंद्रिय भोगाची ओढ त्याच्यामध्ये निर्माण होते. एवढी सगळी कारणं आहेत. समर्थांनी हेच 19 समासापर्यंत हेच सांगितलेलं आहे. हे कसं आहे, कायम आपल्या मेंदूवर बंबार्डिंग केलं ना की ते मेंदूमध्ये जातं, असं सगळ्या संतांना माहिती, की एखादा विषय सतत मारत राहिला टप्पा 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 करत की ते पोचतं. म्हणून सगळे संत प्रत्येक ग्रंथामध्ये हेच सतत सांगत असतात, असं किंवा असं. तसंच समर्थांनी सुद्धा शिष्याला सगळं 20-19 समासापर्यंत हे सांगितलेलं आहे. म्हणजे काय आहे, हे आवरण आहे. म्हणजे एक आरसा जर घेतला आपण, तर त्या आरशावर जर खूप धूळ बसलेली असेल आणि आपण त्या आरशासमोर उभं राहिलो तर आपल्याला आपलं प्रतिबिंब दिसणारच नाहीये. तसं या जीवाचं स्वरूप झालेलं आहे, किंवा म्हणून तर आपण जन्माला आलेलो आहे. आपण आपलं स्वरूप विसरलेलो आहोत, म्हणूनच आपण जन्माला आलेलो आहोत. त्यामुळे त्या आरशावरची धूळ, ते जे आवरण आहे ना ते काढलं तर आपलं आरसा पुसला तर आपण जसे आहोत तसं प्रतिबिंब दिसणार. हे समर्थ या समासात सांगतात. मग आता हे आवरण जे आहे या स्वस्वरूपावर, या आत्मतत्वावर ते दूर कसं करायचं, तर त्याच्यामध्ये पहिलं समर्थ सांगतात स्वधर्म पालन. काय आहे ते पाहणार आहोत आपण फक्त पॉइंट्स पाहतो. त्याच्यानंतर सत्संग, ते तर सतत सगळे संत सांगतात आपल्याला. सत्संगानंतर ध्यान, आत्मचिंतन, म्हणजे जी साधना दिलेली आहे आपल्या सद्गुरूंनी ती करणं. नंतर विवेक, अतिशय लाडका समर्थांचा विवेक हा अतिशय लाडका आहे, तो विवेक करायचा. आणि मग हा विवेक केल्यानंतर आपली निवड योग्य होते विवेक बुद्धीने, आणि मग जो काही अहंकार आहे तो त्यागायचा. अशा पद्धतीने हे आवरण दूर होईल असं समर्थांनी या समासामध्ये एकंदरीत सांगितलेलं आहे. अशी ह्या समासाची मांडणी आहे. आता आपण पाहतो की आत्मज्ञान मिळवणं सांगतात सगळे संत की आत्मज्ञान प्राप्त करायला पाहिजे, म्हणजे जन्ममृत्यूचा फेरा चुकेल. पण आत्मज्ञान प्राप्त करणं इतकं सोपं नाहीये, प्रापंचिकांना तर नाहीच नाही. कारण आपण प्रपंच अतिशय उत्तम करतो, अतिशय उत्तम, पण प्रपंचामध्ये असणारे जे गुण आहेत तेच परमार्थात पण उपयोगी आहेत, पण आपण त्याच्याकडे नाही बाबा आपल्याला जमणार परमार्थ म्हणून सोडून देतो किंवा तो त्यागतो किंवा डोळे झाकतो. तसं करू नये म्हणून तर समर्थांनी दोन्ही प्रपंच आणि परमार्थाचा समतोल साधायला सांगितलेला आहे. हेच गुण इकडे आवश्यक आहे. मग आता हा जो परमार्थ करायचा किंवा आत्मज्ञान प्राप्ती करायची, तर ह्याच्यामध्ये अनेक विघ्न आहेत.
आपण बरेच 19 समासामध्ये असलेली सगळी विघ्न पाहत आलेलो आहोत, पण त्या सगळ्या विघ्नांमध्ये सगळ्यात मोठं विघ्न आहे ते देहाभिमान. हे पण आपण खूप वेळा पाहतो. देहबुद्धी समर्थांचा लाडका शब्द आहे. देहाभिमान, देहाचा अहंकार. आणि या देहाभिमान, हा जो देहाभिमान आहे हा त्यागायचा आहे. हा त्या शुद्ध ज्ञानातला, आत्मज्ञानातला अडथळा आहे असं समर्थ सांगतात. आणि इथं समर्थ एक दाखला खूप छान देतात की हे कशामुळे, तर हे अज्ञानामुळे, मायेमुळे. आणि ते सांगतात की एखादा चोर असेल किंवा एखादा लुटारू असेल, त्याला त्या माणसाकडचं सगळं काढून घ्यायचं, तर तो काय करेल, त्या माणसाचा पाठलाग करेल, त्याला एकट्याला गाठेल आणि त्याच्याकडचं जे काही द्रव्य आहे ते तो लुटून घेईल. ही त्या चोर किंवा लुटारूची असलेली कृती आहे. माया एक्झॅक्टली हेच करते असं समर्थ सांगतात. माया काय करते की मनुष्याला गाठते, दृश्य सगळं दाखवते, त्या मोहामध्ये ती अडकवते. त्याला डाकिणी म्हणलेलं समर्थांनी, माया डाकिणी. नंतर वेटोळा घालून बसलेला नाग म्हणलेलं आहे या समासामध्ये. म्हणजे फारच सुंदर पद्धतीने केलेलं. आणि त्यामुळे काय होतं की हे आयुष्य किंवा हा नरदेह जो दिलेला आहे, हा हे म्हणजे धन आहे, तो धन लुटून देतो ना. चोर लुटेरू काय करतो, एकट्याला गाठतो, त्याला धाक दाखवतो. इथं धाक नाही दाखवत, ती अगदी खूप छान सुखदायी दृश्य दाखवते माया. आणि मग तो चोर त्याचं सगळं धन लुटून घेतो. तर समर्थ सांगतात, तैसे आयुष्य हे निधान, येण्याची जोडे निधान, ते प्राणी असी भोंदून माया मोही होत असे. किती सुंदर. खरंच ओव्या त्यातल्यानं सगळ्या आहेत, पण मी ओव्या घेऊन सगळं सांगायला गेलं तर आपल्या 1 तासात काही पूर्ण होणार नाही. तर समर्थ सांगतात की ती जी माया आहे ना, ती काय करते की नरदेह प्राप्ती हे धन आहे, घबाड मिळालेले म्हणतात संत सगळे. की कारण नरदेहामध्येच बुद्धी असते. कोणताही प्राणी बुद्धी, कोणत्याही प्राण्याला बुद्धी नाही. कुत्र्याला बुद्धी नाही, मांजराला बुद्धी नाही, माकडाला बुद्धी नाही, त्यांना विचार करण्याची ताकदच नाही. त्यामुळे फक्त मनुष्य प्राण्याला बुद्धी दिलेली आहे. आणि त्या बुद्धीचा विवेकाने जर उपयोग केला तर नरदेहाचं सार्थक होणार आहे. म्हणून नरदेहाला घबाड म्हटलेलं आहे समर्थाने. मग हा जो नरदेह आहे, हे जे आयुष्य मिळालेलं आहे मनुष्य म्हणून, हे काय आहे, धन आहे. आणि माया काय करते, त्या माणसाला गाठते, त्या जीवाला गाठते गाठते, डुलवते, दृश्य जग दाखवते, अनेक विषय त्या मनुष्यापुढे ठेवते आणि त्या विषयांमध्ये ती त्याला गुंतवून टाकते, अडकवून टाकते. आणि त्याचं जे मोक्ष मिळवण्याचं जे काही हे साधन आहे ना, हे लुटून देते. कारण नरदेहाचा उपयोग मनुष्याने कशासाठी करायला सांगितलेला आहे, तर मोक्ष प्राप्तीसाठी. पण माया त्याला अडकवल्यामुळे त्या नरदेहाचा उपयोग विषय भोगात होतो. म्हणून लुटेरा जे म्हणलेलं आहे ना, डाकू दुष्ट लुटेरी, ती माया म्हणून समर्थ इथं सांगतात. आणि मग काय होतं, ह्या माणसाच्या मागे हा आयुष्यरूपी मायारूपी संसार लागतो असं समर्थांनी या ओव्यांमध्ये सांगितलेलं. किंवा किमयागार असं म्हटलेलं आहे मायेला. किमयागार काय करते, काय करतो की लोखंडाचं सोनं करून देतो असं सांगतात. आणि मग सगळे बोलतात ना त्याला, अरे चला आपल्याला काय लोखंडाचं सोनं करून मिळणार आहे, सगळं लोखंड देतात, तो सगळं घेऊन जातो, फसवतो, पैसे घेऊन जातो आणि लोखंडाचं लोखंडच राहतो, त्याचं काही सोनं होत नाही. त्याला असं किमयागार म्हणून सुद्धा दृष्टांत समर्थांनी या समासात दिलेले आहे. मग समर्थ इथं म्हणतात, माया देवी चेतके खेळे. काय म्हणजे शिष्याला म्हणजे चेटकिणी, म्हणजे मायेला चेटकीण म्हटलेलं आहे समर्थांनी. चेटकीण कसं करताय, खेळ मांडते ना ती चेटकीण. आपण पाहिलेलं ना छोट्या मुलांच्या नाटकांमध्ये किंवा कथांमध्ये लिहितो ना, चेटकीण काय करते, तिला जे हवं आहे ते ती प्राप्त करून घेते. म्हणून तर तिला आपण चेटकीण म्हणतो ना. आणि मग नाही का ते कशा पोपटाच्या कंठात प्राण घालून ठेवतात किंवा काय, असं इकडं जायला सांग, तिकडं जायला सांग. म्हणजे त्या चेटकिणीला जे प्राप्त करायचं आहे
तसा खेळ ती मांडते, अशी माया आहे असं समर्थ सांगतात. की ती माया माया काय आहे तर त्या जीवाला जन्म मरणाच्या चक्रात अडकवण्याचंच काम करते. आणि त्यामुळे तो जीव जो आहे ना, हे नरदेह रूपी धन त्याला प्राप्त झालेलं आहे, ते धन तो तिथं सोडून जातो आणि जन्म मृत्यूच्या चक्रात सापडतो. त्यामुळे तो समर्थ म्हणतात की माया देवी चेतकी खेळे, म्हणजे ती चेतकिणीप्रमाणे मनुष्याला खेळवते. अजून समर्थ एक सांगतात की हे कलियुग आहे, कलियुगामध्ये मायेची शक्ती बळकट आहे, अतिशय बळकट आहे, विस्तार सुद्धा बळकट आहे. सगळ्या संतांनी सांगितलेले ना, कलियुग हे असंच युग आहे की इथं म्हणजे सत्यपणाचं काही चालणार नाही, म्हणून मायेचा विस्तारही बळकट आहे, मायेची शक्ती पण बळकट आहे. आणि इथं काय आहे, दुबळे पडलेले काय आहे तर विवेक, वैराग्य आणि संयम, यांच्याकडे शक्तीच नाही, ती मिळवावी लागणार आहे. शिष्याला सांगतात समर्थ की तुला विवेक करावा लागणार आहे, तुला वैराग्य प्राप्त करावं लागणार आहे, तुला संयम हा दाखवावा लागणार आहे. संयम म्हणजे काय आहे की जे दिसतंय, दृश्य जे आहे त्याच्या मागे पळायचं नाही, हा संयम तुला दाखवावा लागणार आहे. ह्यांची शक्ती अतिशय कमी झालेली आहे. आणि समर्थ इथं सांगतात की हे जे जग आहे किंवा हा जो प्रपंच आहे किंवा हे दृश्य जे आहे, जे मायाने विस्तारलेलं आहे, हे काय दिसतंय सुख, सुखी वाटतंय, आपण ह्याच्यामध्ये सुखी राहू, पण ते सुख नाहीये, त्याच्यातून दुःखच प्राप्ती होणार आहे. का बरं असं होणार आहे? उदाहरण घेऊयात आपण. दुःख प्राप्ती का होणार आहे की हे दिसतंय दिसतंय आपण म्हणतो सुख. आता आपल्याला मोबाईल हवाय, एखादा मोबाईल हवाय, आपण तो मोबाईल आणला आणि तो पाहिला, वा वा वा, इतका आनंद झाला आपल्याला की आपल्याला हवंय ते मॉडेल मिळालं, आपल्याला हवाय तो मोबाईल मिळाला, आपल्याला लेटेस्ट मोबाईल मिळाला, अतिशय आनंद झाला, आपण तो आनंद उपभोगला. आणि एक 15 दिवसांनी आला ह्याच्यापेक्षा वरचं मॉडेल आलं, किती क्षणिक सुख आहे की नाही? अरे बापरे, मग आपण थोडे 15 दिवस थांबलो असतो तर, मग आता आपण हा घेतलाय आता नको लगेच, म्हणजे दुःख सुखाला गळती लागली की नाही? मग कारण काय आहे, हे जग आहे ना, हे दृश्य जग बदलत आहे, परिवर्तनशील आहे. त्यामुळे इथं जे सुख आहे ते क्षणिक आहे. किंवा आपली आवडती व्यक्ती, म्हणजे समर्थ ते का सांगतायत की देहाभिमान, देहाचा जो अहंकार आहे त्याच्याबद्दल म्हणजे जे काय सुख आहे ते क्षणिक आहे. एखादी व्यक्ती आपल्याला खूप आवडते, खूप आवडते, पण तिच्याशी आपलं पटत नाही काही काळावरून, झालं, आवडत होती म्हणून आपल्याला सुख वाटत होतं, पण आता आपलं तिच्याशी तिचं आपलं पटत नाही म्हटल्यानंतर ती व्यक्ती आता आपल्याला दुःख देणारी होते. तिच्या काय म्हणतात त्याला आठवणी पण आपल्याला दुःखदायी होतात. किंवा ती दुसरीकडे आवडती आहे पण ती आता निघून गेलेली आहे दुसरीकडे, म्हणजे मरण असं नाही, पण ती आपल्यापासून दूर गेलेली आहे. मरण तर आहेच शेवटी, पण ती आपल्यापासून दूर गेलेली आहे, ती दुःख देणारी घटना आहे. किंवा एखादं अन्न आहे, स्वादिष्ट अन्न आहे, आपल्याला आवडतं, आपल्याला मिळालं, वा 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 वा, आज आपल्याला हे अन्न मिळालं आणि ते अन्न आपण खाल्लं, रोजच ते खायला लागलं तर आपल्याला सुख मिळणार आहे का? स्वादिष्ट अन्न आहे, आपल्याला आवडणारं अन्न, पण रोजच ते मिळालं, गुलाबजाम आवडतो पण रोजच मिळालं तर नाही आपल्याला त्यातली चव राहणार. म्हणजे समर्थ हे समजून सांगतात की हे जे इथं सुख जे दिसतंय ते आपला स्वभाव, आपलं गुण, या सगळ्यावर ते सुख अवलंबून. सुख हे बाह्य गोष्टीवर, बाह्य परिस्थितीवर अवलंबून आहे की जी बाह्य परिस्थिती बदलते आहे. म्हणून समर्थ मायेला काय म्हणतात? माया देवी चेतकी खेळ. ती हे सगळे खेळ मांडते, खूप दृश्य दाखवते, त्या मोहात सगळ्यांना अडकवते आणि त्याच्यामध्ये हा जीव अगदी सहजपणे अडकला जातो. त्यामुळे सुखाऐवजी ह्या मायारूपी दृश्य जगामध्ये दुःखच मिळते, हे समर्थांचे सतत सांगतात. आणि समर्थ असं सांगतात सामान्य माणसासाठी बरं का, अनेक संतांनी, नाथ महाराजांनी प्रपंच पण केला आणि परमार्थ पण केला, पण हे जे समर्थांचं सांगणं आहे हे आपल्यासारख्या बद्ध लोकांसाठी की प्रपंचात जो सुख मानतो त्याला समर्थ म्हणतात तो महामूर्ख आहे, अशी ओवी आहे या समाजात की जो प्रपंचात सुख महासुख मानतो, मला प्रपंच केल्याने
महासुख मिळणार आहे. आता पहिल्यांदा सांगतात समर्थ की इथं सुख नाहीच आहे, सुखाचं रूपांतर दुःखात होणार आहे. पण प्रपंच महासुख मिळवून देतो हे ज्याला वाटतं तो महामूर्ख अज्ञानी बद्ध लोकांसाठी आहे. आणि असा जो त्या प्रपंचाकडून सुखाची अपेक्षा ठेवतो त्याला समर्थ महामूर्ख म्हणतात. आणि का महामूर्ख म्हणतात तर या सुखाच्या अपेक्षेमध्ये ना धड प्रपंच होतो त्याचा आणि ना धड त्याचा परमार्थ होतो, म्हणून तो महामूर्ख आहे असं समर्थ सांगतात. म्हणजे हे सगळं सांगत समर्थ काय समजवतायत, मायेचा प्रभाव समजवतायत की ही माया कशी आहे, ही चेटकिडी सारखी आहे. आता माया म्हणजे काय तर जे मायेच्या दोन शक्ती आहेत आपल्याला माहिती आहे. एक आवरण शक्ती आणि दुसरी आहे विक्षेप शक्ती. आवरण शक्ती म्हणजे काय, जे आहे त्याच्यावर आवरण करणे, झाकून टाकणे, ते दिसत नाही असं करून टाकणे. आणि विक्षेप शक्ती काय करते, जे आहे त्याच्यापेक्षा विपरीत दाखवते. उदाहरण घेऊयात आपण म्हणजे आपल्याला कळेल. जग तसंच आहे. आपण जेव्हा एखादी संधी प्रकाश घेऊयात आपण आणि आपण चाललेलो आहोत, तिथे एखादी दोरी पडलेली आहे. ती दोरी पडलेली असते तेव्हा आपण एकदम ती दोरी पाहतो, दोरी वेडीवाकडीच पडलेली असते आणि आपल्याला वाटतं की तो साप आहे, बरोबर आहे. आणि आपण त्या दोरीला घाबरतो आणि नको साप आहे, आपल्या मनात भीती तयार होते, सगळ्या भावना तयार होतात. कारण आपल्या संस्कारामध्ये त्या सापने असा वाकडा तिकडा असा साप असतो. आणि जेव्हा आपण लाईट लावून पाहतो तेव्हा आपल्याला कळतं की अरे ती तर दोरी आहे. मग ही माया ही सगळी म्हणजे ह्या उदाहरणावरून जग जे काय आहे ना हे भ्रम आहे हे समर्थ समजून सांगतात. आता ती लाईट लावल्यानंतर कळतं आपल्याला की ती दोरी आहे आणि ती दोरी आहे हे कळल्यानंतर आपण जेव्हा तपासायला जातो त्याच्यात सापाचे कोणतेच गुणधर्म नसतात. पण आपल्याला वाटलेलं असतं ना अंधारात की तो साप आहे, त्याच्यामध्ये विष नसतं, की एका जागीच असते, तो वळवळत नसतो, पण ते सगळे गुणधर्म दिसतात ना आपल्याला त्या दोरीवर सापाचे. तो जो भास आहे, तो जो भ्रम आहे, तसा हा आत्मतत्वावर असलेला भ्रम म्हणजे जग आहे. म्हणजे सर्परज्जू सिद्धांत असंच सांगितलं जातं. मग हा जो भास तयार होतो त्याच्यामध्ये म्हणजे मायेने काय केलं, त्या सापावर आवरण घेतलं आणि दाखवलं काय विक्षेप शक्तीने सर्प हे दोरीवर आवरण घातलं आणि विक्षेप शक्तीने दाखवून दिलं की हा सर्प आहे. तसंच आत्मतत्वावर परब्रह्म तत्वावर मायेने आवरण घातलं आणि हे जग आहे, दृश्य जग जे आपल्याला दिसतंय ते दाखवून दिलं आणि आपण ते खरं मानलं. जसं आपण त्या दोरीला साप मानलं तसंच. आणि हे कधी नाहीसं होणार आहे जेव्हा आपण प्रकाश लाईट लावणार आहोत तेव्हा. म्हणजे काय आहे, आत्मज्ञान प्राप्त होणार आहे आपल्याला सद्गुरु कृपेने, तेव्हा हे नाहीसं होणार आहे. मग ही माया दाखवते ना आपल्याला विक्षेप शक्तीने की अरे हे सगळं दृश्य जग आहे, हे पहा याच्यामध्ये तू करतायस. कारण तिने काय केलेलं आहे, आत्मतत्वावर आवरण शक्तीचा प्रयोग केलेला आहे चेटकिणीसारखा आणि ते झाकून टाकलेलं आहे. मी म्हणजे स्वरूप, अहम ब्रह्मास्मी हे झाकल्यामुळे ते दिसतच नाही आपल्याला आत्मतत्व. आणि आपल्याला काय दिसतंय, अरे हा देह आहे, हा देह चालतोय, हा देह बोलतोय, हा देह कृती करतोय. म्हणजे काय, हे सगळं जे आहे हे मी केलेलं आहे. म्हणजे मनुष्य मी म्हणजे आत्मस्वरूप आहे हे विसरतो आणि मी म्हणजे देह आहे हे तो मायेच्या खेळामुळे धारणा करून दृढ होते त्याची धारणा. मग ह्या देहाच्या संदर्भात जे कोणी आहे मी आणि माझं, ह्याच्यामध्ये जे जे कोणी आहे त्यांच्याबद्दल त्याला आसक्ती तयार होते. माझं घर, माझी गाडी, माझी माणसं, माझा मुलगा, माझी मुलगी, माझे नातलग आणि या सगळ्यांमध्येच तो फिरत राहतो. आणि मग हा जो माझेपणा आहे या सगळ्यांमध्ये आसक्ती निर्माण होते त्याची. तर हा माझा आहे आणि मग माझ्या लोकांना किंवा माझा पैसा आहे, एशणा म्हणतात ना लोक, म्हणजे लोकेशणा वित्तेशणा, ह्याच्यामध्ये पण तो मी आणि माझं. आणि तो म्हणतो की हे सगळं माझं कर्तृत्व आहे, पैसा मी मिळवलेला आहे, मी कष्ट केले.
हा जो मी पण आहे, आपण मी पण निरसन एक समास पाहिला होता बघा. त्यावेळेस कळण्यासाठी आपण एक काय खोटा मी आणि खरा मी असं आपण ठेवलेलं होतं की हा खोटा मी आहे ना, हा देहाचा अहंकार आहे. मी म्हणजे पण म्हणताना मात्र आपण फार मोठ्याने म्हणतो, माझ्यानं हाताला लागलं, माझ्यानं पायाला लागलं, माझं डोकं दुखतंय. म्हणजे डोकं आणि मी कोणीतरी वेगळं आहे हे म्हणतो आपण, पण आपण मानायला तयार नसतो. हाच अहंकार आहे. अहंकारामध्ये काय असतं की जो अहंकार असतो ना, तो आपल्याला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजतो आणि इथंच सगळा घोटाळा होतो. आणि त्या अहंकारामुळेच आपण सगळे जे आपलं काय म्हणतात त्याला आत्मतत्व आहे, स्वस्वरूप आहे, त्याच्याकडे जाऊ शकत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की आपली सगळी ज्ञानेंद्रिय आहेत ना, ती बाह्य उघडी आहेत बघा. डोळे बाहेर पाहतात, कान बाहेरच ऐकतात. ही सगळी जी डोळे ज्ञानेंद्रिय आहेत, नाक बाहेर ओपन आहे सगळं. हे काय आहे, हे सगळं जे मायेचं जग आहे, म्हणजे विक्षेप शक्तीमुळे जे निर्माण केलेलं आहे, मायेने जो खेळ मांडलेला आहे, ते पाहतो आपण. म्हणजे आपण सतत पाहणार काय, आता इथे छान फुलं दिसत आहेत किंवा असं दिसतंय तसं दिसतंय, कुणीतरी काहीतरी म्हणतंय ते आपण ऐकणार. म्हणजे जे सगळं आपण ज्ञानेंद्रियांनी ग्रहण करतो ना, ते सगळं बाह्य विश्व आहे आणि बाह्य माहितीतून आपण ग्रहण करतो. आणि ही सगळी माहिती मनामार्फत बुद्धीपर्यंत जाते. पण ह्या बुद्धी आणि मनाच्या मध्ये काय आहेत, आपल्या वासना आहेत. प्रचंड वासना आहेत, अनेक वर्षाचे अनेक जन्माजन्मीचे संस्कार आहेत त्याच्यामध्ये. आणि मग ती माहिती देताना त्या वासना चिकटत 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 ती माहिती बुद्धीपर्यंत जाते. खरं तर बुद्धी आत्मतत्वाला जास्त जवळची. आत्मतत्वानंतर सूक्ष्म म्हणजे सगळ्यात सूक्ष्म आत्मतत्व आहे, त्याच्यापेक्षा थोडीस स्थूल बुद्धी आहे. आणि मग ती माहिती बुद्धीपर्यंत गेल्यानंतर बुद्धी काय करते, संस्कारांना हाताला धरते, चित्ताला हाताला धरते आणि मग ती त्याच्यावर निर्णय करते. मग आपले संस्कार कसे आजवरचे सगळे बाह्य म्हणजे अनुभवांवर आधारितच संस्कार आहेत आपले. म्हणून समर्थ सांगतात की हा जो देहा बाह्य जे आपण पाहतो आणि त्याप्रमाणे आपण आपले जे संस्कार करून घेतो आपल्यावर, हे संस्कार आपल्याला टाळले पाहिजे. हा अहंकार जो आहे हा आपल्याला त्यागला पाहिजे, हे समर्थांना इथे सांगायचं. मग हा जो हे जे मीचं स्वरूप आहे की जे खोटं आहे, की जे आपण खरं म्हणून धरतो, मायेच्या विक्षेप शक्तीमुळे निर्माण झालेलं आहे, ते जे स्वरूप आहे हे आपल्याला त्यागलं पाहिजे. आता हे त्यागायचं असेल तर आपल्याला हे काय म्हणतात त्याला आवरण दूर करण्यासाठी स्वधर्म पालन सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर सत्संग सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांनी टूल्स दिलेले आहेत, टेक्निक्स दिलेली आहेत की हे सगळे करण्यासाठी काय करायचं. तर मग समर्थ सांगतात की पहिला जो प्रपंच आहे त्याच्यावर विवेकाने विचार करायचा आहे. दुसरं म्हणजे कर्मबंधनाचा विचार करायचा आहे आणि तिसरं म्हणजे स्वधर्म पालनाचा विचार करायचा. आणि मग ह्या तिन्हीवर विवेकाने विचार केल्यानंतर आपल्याला नक्कीच अहंकार दूर ठेवण्याचा प्रयत्न करता येईल. प्रयत्न समर्थ सांगतात. आता प्रपंच म्हणजे काय आहे, तर 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, 5 विषय, त्याच्यानंतर पंचमहाभूत, सगळा देह पंचमहाभूताने बनलेला आहे आणि अंतःकरण पंच, अशी ही जी 25 ची जोडी आहे ना, त्याला म्हणजे विवेकाने पुढे नेणं समर्थांना अपेक्षित आहे. क्या आहे हे सगळं आहे आपल्याला, प्रपंच आहे, दृश्य जग दिसत आहे, पण त्याच्यामध्ये विवेक करणं अपेक्षित आहे. तो आपण करत नाही, त्यामुळे आपण अज्ञानी आहोत आणि आपल्यावर मायेच्या विक्षेप शक्तीचा जोर आहे, अंमल आहे आणि त्यामुळे मोहग्रस्त आहोत आपण किंवा भासमय जगामध्ये आपण जगतो आहोत. आणि त्यामुळे मी म्हणजे खरं आत्मरूपच असून सुद्धा मी म्हणजे देह ही भावना आपण आपल्या म्हणजे धारण केलेली आहे, दृढ झालेली आहे ती आपली भावना. त्याच्यानंतर कर्मबंधन. का कर्मबंधन म्हणजे काय, तर कुठलीही कृती केली ना की त्याचं बंधन हे येणं, त्याला म्हणतात कर्मबंधन. आता
कर्मबंधनाची स्टेप आहे. कर्मबंधन कसं होतं तर सुरुवातीला काय होतं तर इच्छा आणि वासना असतात. इच्छा वासना काय सांगतात की मला हे करायचं, ही इच्छा, कारण ती आपल्या अनेक जन्माच्या संस्कारामधून आलेल्या वासना आहेत. मग मला हे करायचंय, मला हे करायचंय, मला हे करायचंय असा मनुष्य विचार करतो आणि मग काय होतं त्याच्यावर विचार केल्यानंतर त्याच्यावर एक निर्णय घेतो की मी हे करणार. कर्मबंधन कसं होतं आणि मग त्याचा एक निश्चय किंवा निर्णय झाल्यानंतर तो त्याप्रमाणे कृती करतो. कुठलंही बघा, कोणतंही कुठलंही काम करायचंय इच्छेप्रमाणे त्याच्यावर निर्णय करतो, विचार करतो, त्याच्यावर कृती करतो. मग ती कृती जशी वासना असेल तशी होते. म्हणजे इच्छा किंवा वासना ही चांगल्या पद्धतीची असेल तर कृती चांगल्या पद्धतीची होईल. इच्छा किंवा वासना वाईट पद्धतीची असेल तर कृती वाईट पद्धतीची होईल. आणि मग काय होतं की त्याच्याकडून झालेली जी कृती आहे ती कर्म घडतं आणि मग त्या कर्माचं बंधन त्याला तयार होतं. म्हणजे समर्थांनी असंही सांगितलं की कर्म करायचंच नाही असं एखाद्या माणसाने ठरवलं समजा, तरी सुद्धा ते एक कर्म होतं की काहीही न करणे हे सुद्धा एक कर्म आहे आणि त्याच्यापासून पण एक बंधन तयार होते. त्याच्यानंतर समर्थांनी सांगितलेलं आहे की माणसाने कर्मठही नसावं आणि स्वैराचारी पण नसावं. आता कर्मठ नसावं म्हणजे काय की त्याच्यामधून अहंकार निर्माण होतो कर्मठपणातून आणि स्वैराचाराला तर काही अर्थच नाही. म्हणून दोन्ही गोष्टी नसाव्यात. कर्मठपणा म्हणजे काय अतिरेक. अतिरेक कुठलंही काम असेल कर्मकांड म्हणतो आपण त्याला, त्याचाही इतका अतिरेक करायचा की मी जे सांगेन तेच बरोबर आहे, ह्याच्यापेक्षा दुसऱ्या कोणाचंही बरोबर नाही. म्हणूनच तिथे अहंकार निर्माण होतो. म्हणून कर्मठपणा पण नसावा आणि स्वैराचार म्हणजे काय कशाला जुमानायचं. तर समर्थ सांगतात की दोन्हीमध्ये समतोल असायला पाहिजे. हे कर्मबंधनामध्ये समर्थ आवर्जून सांगतात त्या ओव्यांमध्ये. आणि हा प्रपंच करताना समर्थ सांगतायत की तुम्ही इथे पण समतोल बाळगा. कशाचा विवेक बुद्धीने की प्रपंच आहे हा कर्तव्य म्हणून करा. म्हणून समर्थ पुढे सांगतात स्वधर्म पालन. आता स्वधर्म म्हणजे काय आहे तर स्वधर्म म्हणजे काय तर आपला स्वभाव, आपल्यातील गुण, आपल्यातील क्षमता, आपली कर्तव्य, आपली परिस्थिती, आपल्या जीवनातील भूमिका ह्याप्रमाणे करायची कर्म किंवा कर्तव्य म्हणजे स्वधर्म पालन. आता आपण उदाहरण घेऊ म्हणजे आपल्याला लक्षात येईल की एखादा शिक्षक आहे तर त्या शिक्षकाचा स्वधर्म काय पालन आहे की त्यांनी विद्यार्थ्यांना अतिशय प्रामाणिकपणे योग्य ते शिकवणे. किंवा एखादा सैनिक आहे तर त्याचं स्वधर्म पालन काय आहे की त्यांनी सीमेवर जाऊन देशाचं रक्षण करणं. त्याला म्हणतात स्वधर्म किंवा कर्तव्य पालन. आता हा स्वधर्म किंवा आई आहे, आईचं काय कर्तव्य आहे की आपल्या मुलांचं चांगल्या पद्धतीने संगोपन करणं. हे सगळे स्वधर्मामध्ये मोडलं जातं. म्हणजे काय तर आपल्यातले गुण काय, आपल्यातल्या क्षमता काय, आपण आपली म्हणजे काय म्हणतात जीवनाची भूमिका काय. एक स्त्री असेल तर तिचं स्वधर्म पालन तिच्या भूमिकेप्रमाणे बदलते. एक पुरुष असेल तर तिचं स्वधर्म पालन त्या पुरुषाच्या भूमिकेप्रमाणे बदलते. त्याप्रमाणे जे जे आपल्या वाटेला आलेलं आहे ते कर्तव्य अतिशय प्रामाणिकपणे करणे म्हणजे स्वधर्माचं पालन करणे असं म्हटलेलं आहे. मग समर्थ सांगतात की कर्मठपणामध्ये स्वधर्म पालन होत नाही आणि स्वैराचारामध्ये पण स्वधर्म पालन होत नाही. म्हणून मग आता कर्मबंधन हे थोडं पाहूया आणि मग आपण पुन्हा स्वधर्म कर्तव्य पालनावर जाऊया की कर्मबंधन कसं तयार होतं. तर कर्माचे प्रकार आहेत नित्य, काम्य, विहित. 3 कर्म. नित्य कर्म करणं त्याचं पालन करणं पण ते काय आहे नीती नियमानुसार. नित्य कर्म पण करताना नीती नियमानुसार पालन करायचं. म्हणजे पैसा तर कमवायचा आहे, आपला तर 4 पुरुषार्थ आहेत की नाही धर्म अर्थ हे अर्थ. त्याच्यामध्ये अर्थ हा आहे ना तर त्या अर्थ आहे तो पैसा कमवायचा आहे. मग म्हणजे असं आपण म्हणतो बरं का की
अर्थ पैसा कमवायचा नाही का, वैराग्य प्राप्त करायचं नाही. कारण वैराग्य सांगितलेलंच आहे समर्थाने, संयम सांगितलेला आहे, विवेक सांगितलेला आहे. तर पैसा कमवायचा नाही का, तसं नाही आहे त्याचा अर्थ. पैसा कमवायचा आहे पण तो नीती नियमांना धरून, हा त्या अर्थाचा किंवा त्याचा विनियोग जो करायचा आहे तो सुद्धा नीती नियमानुसार. तसंच नित्य कर्म जे करायचं आहे ते पण नीती नियमानुसार करायचं आहे, म्हणजे स्वधर्म पालन. आणि मग त्याचं कर्मबंधन काय होणार आहे, आपण आधी कर्म समजून घेऊयात आणि मग कर्मबंधन थोडस विस्ताराने समजून घेऊयात. मग काम्य कर्म असतात ती काय असतात, काहीतरी मिळावं, अर्थार्थी म्हणतो की नाही आपण, भक्तांची लक्षण आहे अर्थार्थी. आता आपल्या इथं देवळामध्ये किती गर्दी असते बघा ना तुम्ही. आपण म्हणतो की नाही चांगलं आहे, सगळे देवाच्या मार्गी लागलेले बाबा, सध्याची पिढी फार चांगली आहे, गणपती दगडूशेठला कधी पण गर्दी असते, सारसबागेत गर्दी असते. आपल्या मनात एक क्षणभर असं येऊन जातं ना की चला किती तरुण पिढी आहे त्या गणपतीला जाते, चांगलं आहे. तसं नसतं, ते सगळे अर्थार्थी असतात, काम्य कर्म करतात. म्हणजे मला अरे देवाला काय, मला हे मिळवते म्हणजे मी तुला हे पाहिजे, लाच नाही ना देवाला. काम्य कर्म ही नीती धर्म स्वधर्म पालनामध्ये येत नाही. आणि विहित कर्म काय, तर नीती न्यायानुसार शास्त्रानुसार जी काही कर्म केली जातात त्याला विहित कर्म म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये सत्कर्म येतं, सदाचरण येतं. म्हणून समर्थांनी सांगितलं की कर्मठपणा नको, कर्मकांड करताना कर्मठपणा नको. कर्मकांड एखाद्याला आवडत असतं, कर्मकांड एखाद्याला आवडत नाही, पण मी म्हणतो तसंच व्हायला पाहिजे. मी सांगितलं पांढरं फुल इथं व्हायचं म्हणजे इथंच व्हायला पाहिजे, गुलाबाचं फुल इथं म्हणजे इथंच व्हायला पाहिजे. असं म्हटलं की मीपणा आला, मी सांगतोय ना, तो मी जो अहंकार आहे हा घातक आहे. अशा पद्धतीने समर्थ कर्मठपणा नको असं सांगतात. आणि स्वैराचार म्हणजे काय, की ही सगळी कर्म आहे ही नीती नियमानुसार काहीच नाही, सगळं धाब्यावर बसवायचं आणि मला जसं वागेल, मला जसं माझ्या या देहाला जे आवश्यक आहे त्याप्रमाणे मी वागणार. म्हणजे पुन्हा काय, देहाचाच अहंकार आहे ना स्वैराचार. म्हणजे कुठेही संयम नाहीये, कुठेही विवेक नाहीये, कुठेही वैराग्य तर स्वैराचारात मोडतच नाही. म्हणजे त्याग वगैरे ह्या भावना नसतात. मला आता असं वाटलं असं मी वागलो, मला म्हणजे कुणाला, माझ्या देहाला, माझ्या मनाला. म्हणजे अंतःकरण सुद्धा काय आहे, ती सूक्ष्म इंद्रिय आहे. त्या मनाला वाटलं म्हणून मी असं वागलो, हा स्वैराचार आहे. पण त्याच्या मागे हा विचार मी केला नाही की हे माझ्या शास्त्राप्रमाणे आहे का, माझ्या नीतीप्रमाणे आहे का, माझ्या आचरण जे मला संतांनी सांगितले त्याप्रमाणे आहे का, त्याला समर्थ म्हणतात स्वैराचार. मग ही सगळी कर्म करताना समर्थांनी स्वधर्म पालन म्हणजे काय सांगितलेलं आहे, किंवा कर्तव्य म्हणजे काय सांगितलेलं आहे, की ही सगळी कर्म करायची, पण त्या कर्मामध्ये अहंकार नसला पाहिजे आणि त्याच्यापासून मिळणाऱ्या फळाची अपेक्षा नसली पाहिजे, म्हणजे मोक्ष मार्गाला जाईल, म्हणजे ते स्वधर्म पालन होईल. पण स्वधर्म पालन नाही म्हणजे काय आहे, तर कर्म करणार प्लस त्याच्यामध्ये अहंकार असणार, प्लस त्याच्यामध्ये फळाची अपेक्षा असणार. हा जो स्वधर्म न पाळणे म्हणजे हे सगळं येतं की कर्म आलं, कर्माचं बंधन, त्यामुळे कर्मबंधन हे निर्माण होतं की मी कर्म तर करणार. म्हणजे कर्म करताना त्याच्या मागची भावना, त्याच्या मागचा हेतू आणि त्याच्या फळाची अपेक्षा ह्याचा सगळ्याचा त्याच्यामध्ये समावेश होतो. आणि अशा पद्धतीने जे कर्म होतं त्याला बंधन लागत नाही. म्हणजे काय, आपण म्हणतो की कुठलंही काम करायचं ते प्रामाणिकपणे करायचं, फळाची अपेक्षा नाही ठेवायची, आणि त्याचं जे काही आहे ते सगळं कृष्णार्पण असतं. असं जे आपण म्हणतो त्याला आपण स्वधर्म पालन असं म्हटलं जातं. म्हणजे काय, स्वधर्म पालनामध्ये महत्वाचं काय येतं, अहंकार येत नाही, लोभ येत नाही, द्वेष येत नाही. जेव्हा स्वधर्म पालनाने कुठलंही कर्म केलं जातं तेव्हा त्याच्यामध्ये अहंकार येत नाही,
कारण हे माझं नाहीच, म्हणजे सेवाभाव करायचा पण त्याच्या फळाची अपेक्षा धरायची नाही. म्हणजे अहंकार गेला, त्याच्यानंतर द्वेष येत नाही, लोभ येत नाही, तर कुठं तुलनाच होत नाही ना. मला करायचं आहे म्हणून मी ते केलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय होतं, स्वार्थ कमी होतो, की हे माझं कर्तव्य आहे. हे मी गोंदवलेकर महाराज सांगतात ना की हा जो संसार दिलेला आहे किंवा प्रपंच दिलेला आहे तो मुनींची सारखा तुम्ही सांभाळायचा आहे. मुनींचे असतात ना आपल्या दुकानांमध्ये बघा, व्यापारी जे असतात त्यांच्याकडे मुनींचे असतात, भरपूर पैसे ते सांभाळत असतात, दिवसभर तेवढी कॅश सांभाळत असतात ते. आणि नंतर काय करतात, त्यांची ड्युटी झाली की कुलूप लावतात, किल्ली शेठांकडे, शेठ जो पण आहे त्याच्याकडे देतात, संपलं. गोंदवलेकर महाराजांचं हे वाक्य मला खूप खूप आवडतं की हा जो संसार दिलेला आहे, हा जो ह्याला स्वधर्म पालन म्हणतात, की हा मला प्रपंच जो मिळालेला आहे हा ठेवा मला भगवंतांनी दिलेला ठेवा आहे आणि तो मी जपणार आहे, त्याने दिलेला ठेवा आहे म्हणून. आणि माझी वेळ झाली की मी त्याच्यावर सोडून जाणार त्याला. अशा पद्धतीने जो प्रपंच करतो त्याला म्हणतात स्वधर्म पालन. आणि मग त्यामुळे बघा अहंकार नसतो, द्वेष नसतो, कारण कुणाची तुलनाच नाही होत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्वार्थ काय नसतो, हे पैसे शेठचे आहेत, माझे थोडेच आहेत, ह्याच्या पूर्वी 500 आले, 400चा माल घेतला, 100 त्याला परत दिले, कुठलाही स्वार्थ नाही. झालं की कुलूप लावलं की शेठकडे दिलं, उद्या पुन्हा आलेला मागचा बॅलन्स उघडला, पुढे पुढच्या दिवसाची सुरुवात. त्या पैशामध्ये त्याचा काही स्वार्थ नसतो ना. शेठ सांगतो 500 घ्या, 600 घ्या, तो तेवढ्या घेतो परत देतो. असा प्रपंच करायला पाहिजे, म्हणजे स्वधर्म पालन. मग आता ह्या सगळ्या गोष्टींनी काय होतं, तर मन शांत होतं, मन स्थिर होतं आणि चित्त शुद्ध होतं. कसं चित्त शुद्ध होईल, कारण जेव्हा त्याच्यामध्ये अहंकार नसेल, द्वेष नसेल, मत्सर नसेल, तेव्हा त्या चित्तामध्ये काही ढवळाढवळच होणार नाही. आता एखादं बघा, खोल पाणी आहे, खूप म्हणजे काय म्हणतात त्याला, खोल असं पाणी आहे, तर ते पाणी इतकं स्वच्छ असतं. आणि उथळ पाणी असेल तर त्याच्यामधला आपल्याला तळ सगळा दिसतो, पण जर ते ढवळलं खोल पाणी तर ते सगळं गडबड होऊन जातं. आणि थोड्या वेळ आपण ढवळायचं थांबलं तर ते परत खाली बसतं. अशा पद्धतीने जर आपण प्रपंच केला, स्वधर्म पालनाने कर्म केली, म्हणजे ती ढवळली जात नाहीत ना, त्या वासना ढवळल्या जात नाही, म्हणजे त्या खाली बसतील आणि चित्त हे शुद्ध होईल. आणि मग या चित्त शुद्धीने काय होतं, विचार संतुलित बनतात, सकारात्मक बनतात. आणि मग काय होतं, राग, मत्सर या सगळ्या भावना कमी होतात, भीती कमी होते. मुख्य भीती कशाची वाटते, आपण पैसा साठवला की चोरीला जाईल का, उद्या मी हा कुठं ठेवू, किंवा हा पैसा मी साठवलेला आहे उगाच कुणीतरी माझ्या मागे येईल का, मी लाच घेऊन साठवलेला आहे, ही एक प्रकारची भीती असते. पण मुलींची सारखं वागलं तर पैसा शेवटच आहे, मला काय करायचं, भीतीच राहत नाही ना. अशा प्रकारे चित्त हे शुद्ध होतं. आता हे बाह्य भोगांकडे न जाता आत्मतत्वाकडे बघण्यासाठीचं मार्गदर्शन आहे समर्थांचं. म्हणजे काय करायचं, की हे जे सगळं आपण बाह्य दृष्टी जो विक्षेप शक्तीने मायेने मांडलेली आहे, ती आहेच, ती दिसतेच आहे आपल्याला, पण त्याच क्षणी त्याच्यावर संयम ठेवायचा. संयम ठेवायचा म्हणजे काय, आपल्या मनाला सतत हे सांगायचं की हे सगळं खोटं आहे, हे जे दिसतंय ना दृश्य जग, हे सगळं खोटं आहे, ही मायेची विक्षेप शक्ती आहे. खरं काय आहे तर मला आत बघायचं, माझ्यामध्ये डोकावायचं, म्हणजे ती डोळ्यांची दृष्टी आहे ती मी आत नेणार. म्हणजे काय करणार, डोळे मिटायचे. डोळे मिटणं हे तर पहिलंच करणं आहे, म्हणजे आपलं सगळं बाहेरचं पाहणं, विचार चालू असतं. डोळे ध्यान, आपण मागच्या वेळेस ध्यान हा नामस्मरणाने पण ध्यान होतं का, होतं. कसं होतं तर नाम आपण जेव्हा घेतो आणि डोळे बंद करून सांगतात बघा नाम घ्यायला सुरुवातीला, कारण काय होतं, जेव्हा आपण नामस्मरण करतो तेव्हा ते नाम आपण डोळे बंद केल्यावर आपण ऐकतो. वैखरी पाणीने घेतलेलं नाम
हळूहळू मध्यमेत पोचतं आणि आपल्याला ते ऐकायला येतं. आणि जेव्हा मनाचं पण असंच आहे, मनामध्ये एका वेळी एकच विचार असतो. नाम ऐकायचा तेव्हा त्याच्या मनामध्ये विचार असतो, तेव्हा बाह्य विचार काहीच नाही, आलेले विचार निघून जातात. त्यामुळं नामस्मरण करणं हे सुद्धा एक प्रकारचं ध्यानच होतं. आणि मग नंतर पुन्हा ते जे विचार आपलं नामस्मरण आहे ते आपलं परेपर्यंत जातं. वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा. आणि मग परेपर्यंत गेल्यानंतर त्याच्या पुढे जेव्हा ते नाम घेतलं जातं तेव्हा आपण म्हणतो परातीत, म्हणजे आत्मसाक्षात्कार. तुर्यातीत, परातीत असं जे म्हणतो ना आपण, ती हे होते. पण हे कधी होईल? जेव्हा ही विक्षेप शक्ती पाहायची आहे ना, तो पडदा सारला जाईल. पडदा सारायचं म्हणजे काय? बाह्य ह्याच्यात इंद्रियामध्ये, बाह्य दृश्यामध्ये, बाह्य विषयांमध्ये आपण गुंतायचं नाही, त्याच्यामध्ये आसक्ती ही दाखवायची नाही. आसक्ती कधी निर्माण होते? त्याच्यावर आपण आपलं हक्क सांगितलं की, म्हणजे हा माझा मुलगा आहे, मग ह्याने असंच करायला पाहिजे, ह्याला मी असेच पैसे देणार. मुलगी आहे माझी, हिने असंच वागलं पाहिजे. ही माझी बायको आहे, हिने असंच वागलं पाहिजे. हा माझा भाऊ आहे, हिने असंच. कर्मठपणा आला की आसक्ती जास्त निर्माण. कर्मठपणा कर्मकांडातच नाही, सगळीकडे कर्मठपणा लागू असतो बघा, कारण तो एक प्रकारचा अहंकार आहे. आणि मग शेवटी समर्थ काय सांगतात की, शेवटपेक्षा आपण अजून हा थोडा पाहूया की मन शांत किंवा संतुलित कसं होतं. तर आपण जेव्हा इतरांशी तुलना करतो तेव्हा आपण एखादा विद्यार्थी, समजा अहंकार कसा काम करतो की एखादा विद्यार्थी आहे आणि तो म्हणतो की मला पहिल्या नंबरला, म्हणजे मला पहिला नंबर मिळवायचाच आहे. मग तो काय करतो? पहिल्या नंबरसाठी प्रयत्न करतो, सगळं करतो, पण त्याच्यामध्ये द्वेष भावना असते की मला ह्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळवायचे, म्हणजे मला पहिला नंबर मिळवायचा आहे किंवा मला जिंकायचा आहे. आणि मग त्याला असं वाटतं की अरे एखादा मार्क जरी कमी पडला तरी आपला नंबर जाणार, म्हणजे त्याच्यामध्ये एक प्रकारची भीती असते आणि त्याच्यामध्ये न कळत एक प्रकारचा ताण निर्माण होतो. हे अशुद्ध मनाची स्थिती आहे. पण हे जर मला शिकायचंय, बघा हा, वृत्ती बदलली की स्वधर्म आपोआप होतो, कर्मबंधन कमी होतं. की मला जिंकायचंय किंवा मला पहिला नंबर मिळवायचा आहे हा भाव नाही, तर मला काय करायचंय, मला हे शिकायचंय. हा भाव जेव्हा येतो तेव्हा तिथं भीती निर्माण होत नाही, तिथं समत्व निर्माण होतं की मला ह्याच्याकडूनही शिकायचंय, मला ह्याच्याकडूनही शिकायचंय, ह्याला माझ्यापेक्षा हा विषय चांगला येतो, ह्याच्याकडूनही मला शिकायचंय. म्हणजे तिथं द्वेष नसतो, मत्सर नसतो, तर तिथे एक समत्वाची भावना असते की मला शिकायचंय. आणि मग काय होतं? तिथं भीती किंवा ताण निर्माण नाहीच होणार, शांतता होते. समर्थ सांगतात हेच करायचंय शिष्या तुला, नक्की तुझं स्वधर्म पालन किंवा कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी तुला हेच सगळे गुण आत्मसात करायचे. आणि मग स्वधर्म म्हणजे काय की फक्त काम करणं नाहीये, तर त्या कामाकडे बघण्याची वृत्ती ही महत्वाची आहे. स्वधर्म पालन म्हणजे कर्तव्य आणि निष्काम भाव जेव्हा होतो तेव्हा शांतता निर्माण होते, चित्त शुद्धच होऊन जातं. आणि मग चित्त शुद्धी झाली की वृत्ती पालटते. सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे, चित्त शुद्धी झाली की वृत्ती कशी पालटते. कारण आपलं चित्त शुद्ध झालं की आपले विचार बदलतात. आपले विचार ही एक एनर्जी आहे आणि जेव्हा आपले विचार ब्रह्मांडामध्ये जातात तेव्हा त्याच पद्धतीची लॉ ऑफ अट्रॅक्शन पद्धतीने एनर्जी खेचून घेतात आणि खूप ब्रह्मांडामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ते विचार असतात, ती एनर्जी असते आणि ती मोठ्या प्रमाणात जेव्हा आपल्याकडे यायला लागते तेव्हा आपल्याकडे सगळे सकारात्मक विचार यायला लागतात. पण त्याच्यासाठी काय करायचंय की मला शिकायचं आहे, समत्व भाव मानला पाहिजे, म्हणजे माझ्याकडे शांतता येईल, म्हणजे मला स्वधर्म पालन करायचंय, माझ्या वृत्तीत पालन करायचं आहे, मला कर्मठपणा करायचं नाही आणि मला स्वैराचार सुद्धा करायचं नाही, ही भावना आपल्या मनामध्ये करायची आहे. म्हणून समर्थ सांगतात आता शेवट, आता असो हे बोलणे स्वधर्म चळला ज्ञातेपणे, ते पाखंड कोटी गुणे विषयासक्त श्रीला.
म्हणजे समर्थ सांगतात की हे शब्दज्ञानी आहेत ना. आता आपण म्हणू आतापर्यंत समर्थांनी सांगितलेलं ते बद्ध अज्ञानासाठी आहे, पण आता समर्थ सांगतात की शब्दज्ञानीमध्ये तर सूक्ष्म अहंकार इतका असतो की मी ज्ञानी आहे, मला सगळं समजतंय, पण फक्त ते शब्दज्ञानच असतं. त्यांनी अनेक ग्रंथांचा अभ्यास केलेला असतो, अनेक विषयांवर व्याख्यानं केलेली असतात. आताची सद्य परिस्थिती पहा, अनेक महाराज आठवा, म्हणजे शब्दज्ञानी कसे पाखंडी आहेत ते समर्थ सांगतात हे पटेल. त्या काळी पण असणार आहेत म्हणूनच समर्थांचं निरीक्षण असणार आहे. आणि मग असे जे पडत मूर्ख आहेत ते आपल्याबरोबर स्वतःचंही खूप नुकसान करून घेतात. म्हणून समर्थ सांगतात की या म्हणजे ही पाखंडी लोक काय करतात, वरवर खूप सांगतात वैराग्य असं आहे, वैराग्य तसं आहे, पण स्वतः मात्र वैराग्य हे करत नसतात. त्यांच्या मनामध्ये सगळ्या विषय भावना जागृत असतात. आताचे पहा ना महाराज जे काही पकडलेत किंवा आता जे काही चाललंय ते बघा, महाराज म्हणतात ते स्वतःला, पण किती म्हणजे त्यांच्यामध्ये सगळे विषय जागृत असतात. आणि समर्थ तर शिष्याला सांगतात की हे तू मनामध्ये पण चित्त शुद्ध करायचंय, मनामध्ये पण हे विचार येतात कामा नये, एवढा तुझ्यामध्ये विवेक यायला पाहिजे, एवढं तुझ्यामध्ये वैराग्य यायला पाहिजे. आणि मग जेव्हा हे तुला जमेल, स्वधर्म पालन जमेल, कर्म बंधनातून तुझी सुटका होईल आणि तुला मोक्ष प्राप्ती होईल. म्हणजे अहंकार नसायला पाहिजे, म्हणजे कर्म करताना अहंकार नसायला पाहिजे, अपेक्षा नसायला पाहिजे. म्हणजे कर्म वजा अहंकार वजा अपेक्षा याचं सूत्र आहे मोक्ष प्राप्ती. त्यामुळे समर्थ सांगतात की प्रपंचाची आसक्ती धरू नका, प्रपंचामध्ये स्वधर्माचं पालन करा, कर्मठपणा नको, स्वैराचार नको, आणि अशा पद्धतीने प्रपंचात राहून परमार्थ तुम्ही साध्य करू शकाल. आणि हे शिष्या तुला हेच करायचं आहे. म्हणून आजचा जो समास आहे शुद्ध ज्ञानावरण, म्हणजे काय आहे तर शुद्ध ज्ञान तुला प्राप्त करायचं आहे, पण त्याच्यावर मायेने जे विक्षेप आवरण घातलेलं आहे ते तुला भेदायचं आहे, ते अज्ञान तुला दूर करायचं आहे. त्याच्यासाठी तुला विवेक पाहिजे, आणि तुझी जी गुरुकृपा आहे, गुरूंनी सांगितलेली जी साधना आपण सत्संग म्हणतात त्या पॉइंट मध्ये, ती तुम्ही चालू ठेवायची आहे, नित्यनेमाने चालू ठेवायची आहे, आणि गुरूंच्या आचरणावरून तू चालायचं आहे. म्हणजे तुला चित्तशुद्धी होईल, तुझी बुद्धी पालट होईल, आणि तुला मोक्ष प्राप्ती होईल, आणि हे शुद्ध ज्ञान आहे तुला प्राप्त होईल. एवढं समर्थांनी शिष्याला या समासात समजावून सांगितलेलं. जय जय रघुवीर समर्थ.